तर इथे कियाराचं तेल लावून झालंय आणि अशी वेणी घालून देते तिला, म्हणजे गुंता वगैरे काहीच होत नाही. तर तुम्ही बघितलं असेल एवढं साहित्य आहे. पसारा आहे इथे, कलरचं काम, पुट्टी दिली म्हणजे पुट्टी घासली होती, भिंती घासल्या होत्या इथे वैभवने त्यावेळेस. तर एवढा पसारा आहे पलंगावर, तर तो काढायचा आहे. तर आता हे पुढे साहित्य नेऊन ठेवते सगळं. तर इथे तुम्ही बघितलं असेल मी सगळं आणून ठेवलं साहित्य आणि सगळं सॉर्ट आउट केलं. आणि टूल्स एकायच्यात ठेवले, नंतर आपले मशिनरी एकायच्यात ठेवले. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मस्त ऊन पडलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता खूप ऊन पडलेलं आहे. आणि तेच माझं आवरलं. आणि विहानला त्यांना सुट्टी आहे. विहान कियाराला, वैभव गेले ट्रेनिंगला सिव्हिल हॉस्पिटलला. आणि ते माझं इतक्यात आवरून झालं. आणि उपवास आहे, तर उपवासासाठी मी आता बघते काय करायचं. आधी चहा करेल माझ्यासाठी आणि विहान त्यांच्यासाठी पोळ्या करते फक्त. मग दूध पोळी वगैरे आज खाणार आहे ते. तर असं. आणि आजचा व्लॉग ना, कारण तुम्ही बघितलं असेल विहान कियाराचा किड्स रूम होता, तिथे खूप पसारा आहे. टूल्स आहे, वैभवचे खूप टूल्स वगैरे साहित्य खूप आहे. तर ते पुढे आणून ठेवायचे आज, तेवढं काम करायचं आहे. कियाराच्या केसांना तेल लावून द्यायचं आहे. तर कियाराच्या केसांची कशी काळजी घेते तुम्ही बघितलं असेल. तिचे केस खूप असे फ्लफी काय म्हणतात, एकदम असे फुगलेले राहतात नेहमी. आणि मग तिच्या केसांची कशी काळजी घेते तर ते पण मी आज ह्या व्हिडिओत सांगणार आहे तुम्हाला. तर आधी आणि संध्याकाळी काही प्लॅन ठरतात ते अजून नाही माहिती, वैभव आल्यावर कळेल. तर चला आता केस विंचरून घेते आणि मग त्याच्यानंतर मग माझ्यासाठी उपवासाला काहीतरी करणार. तर इथे माझं आवरून झालेलं आहे, बघू शकता. तर चला आता ना चहा ठेवते मस्त माझ्यासाठी आणि बोलते तुमच्याशी. तर आता इथे आली आणि आता बघते दूध इतकं तापवलं होतं, तर चहा पण ठेवणार माझ्यासाठी. आणि घरातलं पण माझं सगळं आवरून झालेलं आहे. तर स्वयंपाक आज करत नाही, आज पीठ आहे, पोळ्या करते फक्त विहान कियारासाठी. आणि वैभव त्यांना कसं तिकडे हॉस्पिटलला चहा नाश्ता जेवण कॉफी वगैरे सगळं असतं, ते तिकडे जेवणार आहे. आणि माझ्यासाठी आता चहा ठेवते. कियाराला विहानला आता दूध पोळ्या करते, मग दूध पोळी देईल त्यांना. आज दूध पोळी खावीशी झाली आहे, तर मी मध्ये मध्ये दूध पोळी वगैरे देते. कियाराला तर नेहमी देते, पण विहानला कधी कधी देते. तर चला. तर इथे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे, तवा पण तापत ठेवला चपात्या करायला. आणि इथे इलायची, तर इलायची शिवाय मला चहा चांगला लागत नाही, त्याच्यामुळे मी इलायची टाकते. आणि ना माझं फरची पुसायचं खराब झालं, तुटून गेलं. तर 4-5 दिवस झाले फरचीच पुसली नाही, तितकं कसं तरी वाटतं ना मला. तर फरची पुसायचं पण मला घेऊन यायचं आहे लवकरच. आता वैभवला जेव्हा सुट्टी भेटेल ना त्यावेळेस. तर जेव्हा मी विहान आणि त्यांना दूधपोळी बनवते ना, म्हणजे दूधपोळी बनवायचं राहिलं ना, तर मी तूप यूज करते, तेल यूज नाही करते, तेल फक्त मळण्यासाठी यूज करते. तर आता तुपाच्या मी करणार पोळ्या त्यांना 4 पोळ्या. तर एवढं पीठ उरलेलं आहे, आता संध्याकाळी यूज करून टाकेल. किंवा मग वैभव आले तर त्यांना पोळी करून देईल.
आणि साईडला चहा पण होतोय, तर चला आता पटापट करून घेते. आणि मला ना कधीच आपलं हे आहे ना काय म्हणतात किचनचे जे ड्रावर्स आहे ना ते पण क्लीन करायचे, पण आता एकदा ना विहांड्यांचा रूम आहे ना किड्स रूम, त्यातलं सगळं साहित्य आज काढू आणि वैभव आले की मग सकाळी वरती ठेवून देऊ, आईंच्या एका रूममध्ये ठेवून देऊ, म्हणजे तो रूम मोकळा होईल, तिथं कलर द्यायचा आहे आणि विहांड्यांचा रूम एकदम रेडी करायचा आहे किड्स रूम. तर तसं तसं तुमच्यासोबत मी शेअर करेल. आज फक्त सगळं सामान टूल्स आहे ना ते पुढे आणून ठेवायचं आहे आणि ते सॉर्ट आउट करून आवरायचं आहे सगळं. तर तेच आता हे झालं की मला चहा पिऊन झाला की ते काम करायला घेईल किंवा मला उपवासाचं करून घेईल काहीतरी, बघते आता. इथे मी कियाराला तेल लावण्यासाठी आलेली आहे. तर आल्मंड ऑइल आहे तिच्यासाठी आम्ही ठेवतो. अजून एक मोठी बॉटल आहे, आता ही छोटी ती लावणार. तर बघू शकता इथे. तर कियाराचे केस तुम्ही बघितले असेल, एकदम असे कर्ली केस आहे आणि तिचे केस ना लवकर गुंता पण होतो. त्याच्यासाठी मी कशी काळजी घेते, तर तिला मी ना सुट्टीच्या दिवशी पूर्ण तेल लावते, एकदम एक दिवस तसंच राहू देते, दुसऱ्या दिवशी मस्त वॉश करते. आणि ते पण आपल्या जॉन्सन बेबी शॅम्पू आहे ना, बेबी शॅम्पू कोणते पण चालतात, त्याच्याने वॉश करते. तर आता केसांना तेल लावून घेते आणि मग केस धुतल्यानंतर मी लगेच सिरम वापरते. तिला माझं सिरम वापरते केसांचं. तिला सुट्टीच्या दिवशी दरवेळेस मी आता तेल लावून देते, म्हणजे एकदम मऊ होऊन जातात केस. आणि तिचे केस थोडेसे असे गोल्डन गोल्डन टाईप आहे. काय तर विहानची केस करली नाही, त्याच्या आहे सरळ. आज कटिंग करून आला विहान आमचा ना. तर तिला असं आता मी तेल लावून देते आणि मस्त बांधून देणार किंवा वेणी घालून देणार. तिच्या केसांमध्ये असा खूप गुंता होतो ना, म्हणून मग मी ग्रासला पण टच नाही करू शकते. कर्ली केस असले की काळजी घ्यावी लागते ना कियारा. तर तेच दोघांनी मस्त दूध पोळी खाल्ली. आता कियाराला केस हे करून दिले ना, मग त्याच्यानंतर मला रूम मधलं साहित्य इथे आणून ठेवायचं समोर.
कसं वाटतं? छान वाटतं की यार. हा. तर इथे कियाराचं तेल लावून झालंय आणि अशी वेणी घालून देते तिला, म्हणजे गुंता वगैरे काहीच होत नाही. आणि आता मस्त मऊ होऊन राहतील आणि उद्या मस्त केस हेअर वॉश करणार. हो ना. तर ह्या पद्धतीची आमच्या कियाराची मी काळजी घेते केसांची. तर तिचे केस खूपच करली आहे आणि खूप फुगतात. तर आता तेल लावून दिलेलं आहे. सुट्टीच्या दिवशी तेल लावून देते तिला आणि मस्त दुसऱ्या दिवशी वॉश करून घेते. जा का. तर तुम्ही बघितलं असेल एवढं साहित्य आहे. पसारा आहे. इथे कलरचं काम पुट्टी दिली, म्हणजे पुट्टी घासली होती, भिंती घासल्या होत्या इथे वैभवने त्यावेळेस. तर एवढा पसारा आहे पलंगावर, तर तो काढायचा आहे. तर आता हे पुढे साहित्य नेऊन ठेवते सगळं. कुठून सुरुवात करायला काही कळतच नाही मला, काय करावं. कारण इथं साहित्य आहे ना, मागच्या वेळेस गणपतीला तयार केलं होतं आम्ही गोल्डनचं. तर आता जे जे साहित्य बाहेर घ्यायचं पटापट ठेवून घेते. बापरे, कुठून सुरुवात करायला काही कळत नाही मला. तर इथे मी सगळं एक एक साहित्य नेऊन ठेवते आणि बॅग वगैरे त्या ना याच्यात ठेवून देणार बेडमध्ये. आणि बाकीच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी त्या वरतीच ठेवणार, पण बाकी सगळं आम्ही वरच्या फ्लोअरमध्ये ठेवून देणार आहे. जे टूल्स वगैरे जे खूप कधीतरी लागतात, तर ड्रिल मशीन वगैरे ते कधीतरी लागतं, जेव्हा लागेल तेव्हा काढून आणता येईल. पण जे रोजचे म्हणजे लागणाऱ्या वस्तू आहे, ड्रिल काय म्हणतात आपलं टेस्टर वगैरे, स्क्रूड्रायव्हर, ते ठेवणार आहे एका बॉक्समध्ये, ते पटकन घेता येईल असं. तर अशा पद्धतीने सॉर्ट आउट करणार आहे सगळे टूल्स वगैरे. आणि बाकीचं पण साहित्य आहे, काही भंगार आहे वस्तू तर त्या बाजूला काढणार, ज्या लागतच नाही तर त्या बाजूला काढणार. तर तेच ते मी आता इथे हँड ग्लोव्स घालून घेते आणि मग पटापट करणार, कारण धूळ आहे आणि सगळं आवरून वगैरे घेणार आम्ही. म्हणजे मीच आता पूर्ण पुढे नेऊन ठेवणार आणि नंतर आम्ही सॉर्ट आउट करणार सगळ्या वस्तू, सगळे बॉक्समध्ये भरणार. आणि इथे बघू शकता हे सगळे टूल्स वगैरे ते मी नीट ठेवते, कारण कसे ते टूल्स लागतात वेगवेगळ्या म्हणजे साहित्याचे टूल्स आहे ते. आपलं लाकडी वस्तू बनवायचं किंवा मग ड्रिल मशीन, मोठं ड्रिल मशीन, असे पद्धतीचे टूल्स आहेत. तर ते टूल्स मी नीट ठेवते, कारण मग ते कसे कधी पण यूज होतात आणि कधी पण लागतात, तर त्याच्यामुळे ते नीटच ठेवणार सगळे. तर आता इथे मी सगळं नेऊन ठेवते समोर आणि बाकीच्या वस्तू मी पटापट साईडला पुढे नेऊन ठेवणार आणि बाकीच्या ज्या लागणाऱ्या वस्तू त्या साईडला ठेवणार, पलंगावर ठेवून देणार. तर इथे बघू शकता इथे मी आणून ठेवते सगळं हॉलमध्ये, म्हणजे तिथेच आम्हाला सगळं आवरता येईल आणि सगळं सॉर्ट आउट करता येईल. तर बघते आता कसं. तर आता चला आता पटापट मी आवरून घेते आणि बोलते तुमच्याशी.
सगळे इथे ठेवून दिले. आणि वैभवलाच माहिती कसले कोणते कोणते टूल्स आहे, त्यांच्याकडे सगळे टूल्स आहे, ड्रिल मशीन आहे, सगळंच आहे. मला नाव पण नाही सांगते ना, एवढं मशिनरी त्यांच्याकडे खूप आहे. तर मग ते काय बोलले की तू फक्त बॉक्स आणून ठेव, मी मग बाकीचं करेल, सॉर्ट आउट करेल कुठे काय ठेवायचं ते. तर आता तो रूम थोडासा मोकळा झाला आहे, थोडासा अजून मोकळा करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते फायनल. तर एवढं आणून ठेवते की जड होते ना, पॅन्ट वगैरे सगळं खराब झालेलं आहे. तर बघू शकता भरपूर मोकळं झालेलं आहे. आणि इथे माझे शूज सापडले, कधीचे ते सापडतच नव्हते बघू शकता. तर ते क्लीन करून घालावं लागतील असे. तर असंच कुठे कुठे काय काय ठेवून दिलेलं आहे ना, कळतच नाही. कागदपत्र आहे ते इथेच ठेवते, म्हणजे वैभव बघतील काय आहे ते. रेसिपी बुक, अंड्याच्या रेसिपी बुक आहे, अंड्याचे पदार्थ आहे सगळे. त्यांच्या मेडिकलच्या बुक आहे सगळ्या, त्या इथेच ठेवते. बघितलं असेल मी सगळं आणून ठेवलं, साहित्य सगळं सॉर्ट आउट केलं. आम्ही टूल्स एका याच्यात ठेवले, नंतर आपले मशिनरी एका याच्यात ठेवलेले आहे. आणि जे भंगार होतं ना ते इकडे काढलेलं आहे, जे लागत नाही ते रद्दी त्या तिथे काढली बियांची सगळी. तर इथे सगळं काढलेलं आहे साहित्य. आणि बॉक्स होते एक्स्ट्रा, तर ते आता घंटागाडीतच टाकून देईल. आणि हे आहे माझ्याकडे मस्त आपल्या विंडो पुसायचं क्लीनर, हे काय म्हणता गॅजेट आहे, तर ते मी साईडला ठेवेल. आता एक दिवस पुसायचे. तर आता हे सगळं साहित्य आम्ही ना वरती नेऊन ठेवू एका ठिकाणी. तर इथे असं झालेलं आहे. चला आता पटापट आवरून घेते आणि नंतर बोलून तशी. तर इथे बघू शकता सगळं आवरलेलं आहे, झाडून काढलं सगळं, आता इथे क्लीन केलं. आणि तेच आपलं रूम पण मस्त क्लीन, थोडाफार क्लीन झालेला आहे. तुम्हाला दाखवते, याला खेळते. तर बघू शकता पूर्ण पसारा गेलेला आहे, पूर्ण क्लीन झालेला आहे. तर लवकरच आपला रूम तयार होणार, किड्स रूम. हो ना कियारा? आणि हा बेड पण देऊन टाकायचा आहे. इथे बंक बेड आणायचा आहे, म्हणजे त्या पुढच्या आयडिया आहेच आमच्या नंतर. इथे असणार आहे स्टडी टेबल, ह्या साईड ह्या भिंतीच्या इथे असणारी वॉर्डरोब, आणि तिथे तो बंक बेड असणार. तिथे वरती AC असणार, तो AC पॉइंट आहे. तर असं चला आता बाकीचं ताजं आवरलं, खूप दमले मी. आता तोंड हात धुते आणि चहा ठेवते. चला आता इथे आलेली आहे, चहा ठेवलेला आहे मस्त. आणि तुम्ही बघितलं असं सगळा पसारा आवरला. आणि म्हणजे इतका पसारा होता ना, इतके टूल्स होते, वायर होत्या, बापरे भरपूर. एकदम नीट सॉर्ट आउट केलं. रद्दी काढली, खूप रद्दी बाहेर टेरेसमध्ये ठेवलेली आहे. तर ती आता रद्दी जेव्हा रद्दीवाल्याकडे येऊन तेव्हा देऊन टाकू रद्दी. आणि भंगार पण भरपूर काढलेला आहे, वायर खूप होत्या, तर त्या सगळ्या नीट गोळा करून नीट बॉक्सेसमध्ये, म्हणजे बॉक्स वेगवेगळे केले, त्याच्यामध्ये टूल्स भरले. आणि वरती बेड खाली ठेवलेले, वरच्या फ्लोअरला ठेवून दिले बेड खाली. तर इतकी थकून गेली ना, कारण मी सगळं साहित्य वाहून ठेवलं होतं. मग वैभव आले, मग वैभवने आम्ही सगळं सॉर्ट आउट करून ठेवून दिलं सगळं. तर आता इथे चहा ठेवलेला आहे. आणि आज उपवास होता तरी मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, नुसतं चहाच पिलेला आहे सकाळी. आणि आता फक्त चहा. तर लवकर स्वयंपाक करावा लागेल. आणि तेच असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. आणि पुढे पुढे तुम्हाला ब्लॉग येतीलच रूमचे, किड्स रूमचे, की काय काय आम्ही करणार आहे. कलरिंग पण आम्ही स्वतःच देणार आहे, आम्ही चॉईस करून वगैरे, बघू आता कसा देणार. तर हळूहळू तर ते आवरतोच हे रूम. आता मस्त मोकळा केलेला आहे, अजून थोडंसं साहित्य आहे ते मोकळं करू, म्हणजे बेडमध्ये ठेवून देऊ ते. आणि असा होता माझा पूर्ण ब्लॉग क्लिनिंगचा. रूम क्लिनिंग पूर्ण आवरलेला आहे, भंगार वगैरे सगळं काढलं. नंतर कियाराचं तुम्हाला दाखवलं मी, तिच्या केसांची कशी काळजी घेते मी. तर तेच आता इथे पण सगळं सकाळीच आवरून ठेवलेलं होतं किचन मी. आणि स्वयंपाक लवकरच करते आता. तर व्हिडिओ इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल क्लिनिंगचा, तर ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.